जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर अविनाश देशमुख प्रणित पॅनलचा दणदणीत विजय। याबाबत सविस्तर बातमी अशी की गेल्या 35 वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेली जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी पार पडली। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पतसंस्थेचे संस्थापक असलेले अविनाश देशमुख यांचे अविनाश देशमुख मित्रमंडळ व परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये लढत झाली। सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही निवडणूक शेवटच्या क्षणी एकतर्फी झाली व या निवडणुकीमध्ये पतसंस्थेचे संस्थापक असलेले अविनाश देशमुख मित्रमंडळ या पॅनलचा एकतर्फी म्हणजेच 13च्या जागी 13 असलेले उमेदवार निवडून आले। यावेळी निवडीची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला। मी आता सांगितलं तुम्हाला सगळ्याला की ही 13च्या 13 म्हणजे 100% आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याचं श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो। बहुमत मतदान झालेलं आहे अशा पद्धतीने नाही, आता ते तर आम्हाला काय झालं ते मध्ये कारण काय ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक 200 मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडे आमचा कोणी माणूस गेलेला नाही मध्ये। आता ते म्हणजे त्यांना माहिती आहे, परंतु या निकालावरून असं वाटतंय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे। नवीन संकल्पना आमचा गेल्या 5 वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता, पण एक वचननामा दिलेला होता। जास्तीत जास्त कर्ज, कमीत कमी व्याज आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा 5 लाख रुपये कर्ज 6% देणारी ही देशातील, महाराष्ट्रातील नाही देशातली पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजेच या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे। त्यामुळे भरभरून यश सर्व सभासदांना देणे आहेत। त्याबद्दल मी सर्व सभासदांचे, आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात पॅनल उभं केलेले आहेत ते आजपर्यंत अपप्रचार त्यांनी केलेला होता, परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा सभासदांचं आणि सर्वांचं आभार मानून माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार।